विचार असा की आरक्षणाच्यासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या, पण आता हा विचार केला आता आरक्षण वाद झालं, आता आरक्षण वाद झालं. सर मराठा आरक्षणावरती सध्या खूप हे कहना है कि वे आरक्षण की बात जरूर दीजिए, मगर देते समय आज संविधान के आधार पर SC ST OBC उनको जो आरक्षण मिल रहा है उसको धक्का नहीं लगाना चाहिए, उनको टच नहीं करना चाहिए, वो प्रोटेक्ट करके जो बाकी है इसमें उनको देने के लिए प्रयास करने की आवश्यकता है. आणि उन्होंने आम्ही असं ठरवलं जोपर्यंत करायला भासताना काही कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तुस्थिती आपल्याकडे येत नाही. आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मनोज जरांगे यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांच्याशी संवादही साधला. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान. म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होतो. बसूनच करा. अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? ऊर्जा आहे का काय तुमची? बरोबर. खरं तर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं ते देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात झालंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. त्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं, मात्र मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायम ठेवलं. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड समिती स्थापन केली. समितीच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं. एवढा मोठा देवेंद्र फडणवीस नेता याचं राख रांगोळी वाटलं होणार आहे राजकारणातून हे यांना माहित नाही. वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो, एखाद्या शिंदेचे निवडून देते ना, मराठी पवारांचे देते, महाविकास आघाडी देते, नुसते तो हेच पाहिजे. देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. कुत्र नसतं मत दुकांड्यावर तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे, पुरा एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे. उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर. भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे. मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. माझा सवाल आहे, जे काही आंदोलन चाललंय, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे. माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे. आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा. ही दुटप्पी भूमिका सोडा. चित भी मेरी पड भी मेरी, खड़ा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा. या ठिकाणी मराठ्यांनाही वेडं करायचं, ओबीसींनाही वेडं करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं. अरे आम्हाला तर शिव्या खायची सवय आहे, आम्ही घाबरत नाही. आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे, पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही.